नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण ही सागर संगीत थाळी आपण रक्षाबंधनसाठी बनवत आहोत. तर त्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचं आहे, आपल्याला इन्स्टंट इथे बासुंदी बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर त्याचं मी अर्धं दूध काढून घेते आणि त्याच्यातल्या अर्ध्या दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायचं आहे. तर इथे मी 5-7 चमचे मिल्क पावडर, 7 चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने. आणि त्याच्यामध्ये 1 पोहे खायचा चमचा मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. तर कस्टर्ड पावडर घेतल्यामुळे काय होईल, एक तर आपल्याला केसर वगैरे नसलं तरी पण चालतं, कारण रंग पण छान येतो आणि लवकर घट्ट होण्यास आपली ही बासुंदी मदत होते. तर कस्टर्ड पावडर नक्की घाला तुम्ही. तर याला छान असं शिजवून घेऊयात. आपल्याला हे अगोदर थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस पेटवून हे छान असं 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि मी बाजूच्या गॅसवर दूध ठेवलेलं आहे का, ते पण गॅस लावून ठेवलेलं आहे. तर आता ते पण छान गरम झालेलं आहे दूध. तर आपण हे या दुधामध्ये ओतून घेऊयात. एकदम इन्स्टंट आपल्याला ही बासुंदी तयार होते, झटपट अशी. आणि झटपट आपण ही 1-1.5 तासात थाळी बनवलेली आहे. तर मस्त अशी ही आपण खूप याच्यामध्ये खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत. एकदम कलरफुल आपण ही थाळी बनवलेली आहे. तर याच्यामध्येच मी काजू बदामचे काप घातलेले आहेत, ते पण छान आपल्या खिरीसोबत शिजल्या जातात. तर बघू शकता मस्त असं एक 5-7 मिनिटानंतर आपली खीर जी आहे, बासुंदी जी आहे का, ती घट्टसर झालेली आहे. आता लगेच याच्यामध्ये मी पाव कप साखर घातलेली आहे. 1/3 कप इथे मी साखर घातलेली आहे. तर आता साखर घालून याला छान असं शिजवून घेऊयात. वेलची पावडर टाकून घेऊयात. आता आपण काय करूयात, ही बाजूच्या गॅसवर आपण शिजवू देऊयात आणखीन एक 3-4 मिनटं ही बासुंदी. आणि ह्या गॅसवर आपण आता नारळी भात बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले, दालचिनी, लवंगा आणि 2 विलायच्या घेतल्या आहेत. ते छान अशा तुपामध्ये परतवून घेऊयात. आणि इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे छान आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर बासमती तांदूळ असतील तर तुम्ही तेच बासमती तांदूळ वापरा याच्यासाठी. छान होतो बासमती तांदळाचा नारळी भात. आता मी 1 कपभर इथे तांदूळ घेतले होते. तर मी तांदूळ हे अर्धा तास भिजत ठेवले होते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. आता त्याच्यामध्ये मी 2 कप गरम पाणी घालीत आहे. तर आपल्याला तांदूळ घातल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे फुल गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. पाणीचं त्यातलं आटवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आपलं भात छान शिजल्यानंतर मी त्याला थंड करून घेतलेला आहे. आता लगेच दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे. अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे. तर छान असा वितळवून घ्यायचा आहे गूळ. तर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता, पण अर्ध्या कपाचं प्रमाण व्यवस्थित असं आपला गोडीला लागतो. आणि आपण तांदूळ टाकले का त्याच कपाने आपल्याला इथे 1 कपभर इथे आपल्याला ओल्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा, वेलची पावडर टाकून घ्यायचा आहे. आणि याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेसे काजू बदामचे कापसुद्धा मी याच्यामध्ये घातलेले आहेत. ते पण छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खूप छान असा मस्त असा आपला नारळी भात तयार होतो. तर रक्षाबंधनसाठी आपण आवश्यक बनवतो. तर मी इथे अगोदर आपण भात शिजवून घेतला होता का, थंड करून घेतला होता का, ती कढई पुन्हा गॅसवर ठेवलेली आहे. सध्या गॅस बंद आहे. याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि नंतर आपल्याला हे गॅस पेटवायचा आहे आणि नंतर झाकून ठेवायचं आणि 2 मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून गुळाचं जे पाणी आहे का, त्याच्यामध्ये आपला भात एकदम असा मोकळा झाला पाहिजे, शिजला गेला पाहिजे. तर बघू शकता मी गॅस लावून याला छान असं शिजवून घेत आहे. जास्त हलवायचं नाही, नाहीतर आपला जो भात आहे का, तो तुटू शकतो. तर बघू शकता आपला हा नारळी भात तयार आहे. तर लगेच आपण आता पुढची जी फोडणी आहे का, ती तयार करून घेऊयात. तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकून घ्यायचं आहे. आपण भाजीची तयारी बघतोय. तर मोहरी जिरं तुडल्यानंतर इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तर मी थोडीशी तयारी अगोदर करून ठेवली होती. कांदा वगैरे बारीक चिरून घेतला होता जास्तीचा, जेणेकरून भाज्या वगैरे आपल्याला करण्यासाठी कामी येतो. तर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी पत्तागोबीची भाजी बनवत आहे. तर आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं अशी तोडून घालीत आहे. तर हे पण छान असे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. आता इथे
इथे मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातली होती. तर 4-5 हिरव्या मिरच्या आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि आलं याचा मी ठेचा करून घेतला होता. तर तो छान असा परतवून घेऊयात आणि त्याच्यामध्येच मी इथे 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचाभर धने पावडर आणि 1 मोठा चमचा दाण्याचं कूट घालीत आहे. याला छान असं परतवून घेऊयात. तुम्ही ह्या पद्धतीने पत्ताकोबीची भाजी नक्की बनवून बघा. खूप छान चवीला भन्नाट अशी लागते. आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात जेणेकरून आपले जे मसाले आहेत का ते जळणार नाहीत. आणि याला छान असं व्यवस्थित असं परतवून घेऊयात आणि मी इथे 2 तास झाले हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती ती टाकून घेऊयात. हरभऱ्याची डाळ आपल्याला टाकून याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर आपण इथे बारीक चिरलेला कोबी आहे का तो घालून घ्यायचा आहे. तर कोबीच्या हिशोबात आपल्याला डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे असं करायचं कारण डाळ आपली छान अशी शिजल्या जाते. आता गोबी टाकून याला छान असं परतवून घेऊयात. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात कारण मीठ आपण इथे भाजीला घातलेलं नाही आहे. पुन्हा याला छान असं परतवून घेऊयात. कोथिंबीर टाकून घेऊयात आणि एक 2-3 मिनिटं आपल्याला ही पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे. आपली भाजी बाजूच्या गॅसवर शिजत आहे तोवर आपण दुसरा पदार्थ बनवूयात. तर इथे आपण मसाले भात बनवत आहोत. तर त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून मोहरी जिरं टाकून घ्यायची. छान तुडतुडल्यानंतर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. आणि याला कांद्याला छान असं परतवून घेऊयात. आता इथे मी थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची घेतलेली आहे, शिमला मिरची, कढीपत्त्याची पानं आणि इथे मी पत्तागोबी आणि फुलगोबी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे. सर्व भाज्या ज्या आहेत का ते व्यवस्थित अशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. तर भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्यासुद्धा घालू शकता. तर याला भाज्याला पण छान असं परतवून घेऊयात. भाज्या परतल्यानंतर मी इथे मसाले घालून घेते. तर 1 चमचाभर गोडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचाभर लाल तिखट आणि पाव टीस्पून हळद पावडर घालून घ्यायचा आहे. हे मसाले पण आपल्याला या भाज्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. आणि मी बाजूला तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ मी भिजत घातले होते. तर मी हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे बासमती जर असतील तर ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. फक्त इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो तर ते घेऊ नका तुम्ही. तर याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि इथे मी 1 वाटीभर तांदूळ घेतले होते तर त्यासाठी 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी पाणी एक्स्ट्राचं घातलेलं आहे. पाणी गरमच घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण 1 वाटी आपण जास्तीचं भाज्या आपण घातल्यात त्यामुळे 1 वाटी मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायचं, याला एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि गॅस कमी करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपलं हे कुकर पण छान असं शिजतं आहे. तोवर आपण भजे करूयात. तर इथे मी आज बेसनाची भजी बनवत आहे. तर इथे 1 कपभर बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि इथे मी कोथिंबीर 1 वाटीभर घातलेली आहे. कारण आपण इथे जास्त कोथिंबिरीचे भजे बनवत आहोत आज. तर असं कोथिंबीर छान जास्त घातल्याने छान अशी कोथिंबीरच्या वडीसारखी चव येते या भज्याला. तर इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. 3-4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं असं मी त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि 1 चमचाभर मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तर तुम्ही असं गव्हाचं पीठ घाला. गव्हाचं पीठ घातल्यामुळे भजी एकदम मऊ असे आपले हे होतात, नरम भजी होतात. तर आता आपण इथे लगेच वरणाला पण फोडणी देऊयात. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. मोहरी जिरं टाकलेली आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि 1 कांदा घातलेला आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. तर हे छान असं व्यवस्थित असं तळून घेऊयात आपण तेलामध्ये परतवून घेऊयात. थोड्याशा 2 हिरव्या मिरच्या बारीक मोठ्या आकाराच्या चिरून घ्यायच्या आहे मधोमध त्याच्या खापा करून. ते पण छान व्यवस्थित अशा तळून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्येच मी आलं आणि लसणाची पेस्ट घालत आहे. ती पण छान परतवून घेऊयात. 1 टोमॅटो घालायचा आहे. तो पण छान असा परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपण डाळ तडका बनवत आहोत. तर हे सर्व जिन्नस आहेत का ते छान असे मिक्स करून घेऊयात आणि आपण आता इथे हळद पावडर आणि लाल तिखट घालून घेऊयात. तर 1 मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी इथे हळद पावडर घातलेला आहे. ते पण छान असं परतवून घेऊयात.
इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि थोडीशी घोटून घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात. आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं का तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर मी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. वरण थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे. तर तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं का तसं तुम्ही पाणी घालून घ्या. चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला छान अशी उकळी काढून घेऊयात. आणि आपण ह्याच्यावर एक तडका देऊन देणार आहोत. तर थोडीशी वरून कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. मस्त असं आपलं हे वरण तयार झालेलं आहे. बघू शकता डाळ तडका आपला छान असा झालेला आहे. चवीला तर एकदम भन्नाट झालता. तर मी इथे तुपाचा तडका देत आहे. तर तूप मी 1 चमचाभर छान असं तपून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी सुक्या मिरच्या लाल घातलेल्या आहेत, लाल तिखट, कढीपत्त्याची पानं घातलीत थोडीशी. आता तो तडका त्याच्यावर ओतून घेऊयात आणि याला छान असं 1-2 मिनिटं शिजवून घेऊयात आणि लगेच गॅस बंद करून घेऊयात. तर आपलं वरण पण तयार झालेलं आहे. तर आता आपण पुरीची तयारी बघूयात. तर इथे मी 1 बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठे 4 चमचे मी इथे रवा घातलेला आहे. याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा घातल्याने काय होईल, एकदम आपली पुरी जी आहे का एकदम कुरकुरीत होते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम आपली 1.5 तासात ही थाळी तयार होते. एकदम अशी सागर संगीत आपण ही थाळी बनवलेली आहे. तर तुम्हाला थाळीतला कोणताही पदार्थ आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तर पीठ जे आहे का छान असा गोळा मळून घेतलेला आहे. थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा त्याला 1-2 मिनिटं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर पुरीचं पीठ आपल्याला छान मुरवून घ्यायचं आहे एक अर्धा तास आपल्याला आणि नंतर त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर पुऱ्या तुम्ही बघूच शकता. एकदम टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात आणि एकदम कुरकुरीत राहतात. जरी थंड झाल्या तरी पण पुऱ्या कुरकुरीतच राहतात. आता या छान अशा पुऱ्या आपण तळून घेऊयात आणि याच्यामध्ये लगेच आपण भजे पण तळून घेऊयात. तर बघू शकता एकदम आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहेत का फुग्यासारख्या फुगत आहेत टम्म अशा आणि एकूण एक पुरी आपली ही फुगलेली आहे. तर मी तुम्हाला बऱ्याच पुऱ्या दाखवलेल्या आहेत. तर मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या पण तयार आहेत. मस्त टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या तयार आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने पुऱ्या पण नक्की बनवून बघा. एकदम छानच अशा ह्या पुऱ्या होतात. तर आता आपण भजी पण याच्यामध्ये लगेच तळून घेऊयात. तर मस्त अशी गोल-गोल भजी आपण ही करून घेऊयात. तर याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं एकदम कडकडीत आणि याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हाताने अशी भजी सोडून घ्यायची आहे. एकदम मऊ झालते आपली ही भजी कारण आपण इथे गव्हाचं पीठ घातलं होतं. खायचा सोडा घातला नव्हता तरी पण आपली भजी छान असे झाले होते. आता हे छान असे तळून घेऊयात. राहिलेले पण असेच पूर्ण भजी आपण तळून घेऊयात आणि आपण आता हे भजी तळल्यानंतर ताट मांडून घेऊयात. तर तुम्हाला ही आजची थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तर एकूण एक पदार्थ आपले हे मस्त असे झालेले आहेत. एकदम रक्षाबंधनला तुम्ही ह्या नक्की बनवून बघा. मसाले भात बघू शकता, नारळी भात बघू शकता आणि मी ह्याच्यासोबत साधा भातसुद्धा बनवलेला आहे. भज्जी बघू शकता तुम्ही. थोडीशी काकडीचे मी याच्यामध्ये काकडी पण घेतलेली आहे. थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि पुरी पुऱ्या पण केलेल्या आहेत. बघू शकता मस्त थाळी तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.